दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पांढरी या गावापासून आम्ही पापविनाशिनी या स्थानाला चाललेलो आहे. पांढरी या गावाच्या हद्दीतच हे स्थान येते. जसं मी अगोदर सांगितलं होतं की पांढरी हे गाव श्री नागदेवाचार्यांचं गाव. नागदेवाचार्यांची सर्व भावंड वैजोबा असतील, भक्त महादाईसा, उमाईसा, आई आबाईसा आदी सर्व भक्तजन या परिसरात खेळलेले आहेत, वाढलेले आहेत आणि जीवनातले अनेक सुखदुःखाचे वाईट चांगले अनुभवही त्यांनी याच परिसरात घेतलेले आहेत. आणि हा परिसर म्हणजे त्यांच्या पणजीला अर्थात महादाईसांना मिळालेले वतनाचे गाव होते. त्यामुळे ही सर्व मालकीच त्यांच्याकडे असावी, संपूर्ण परिसराची इत्यंभूत माहिती असावी, त्यांची शेतं असावीत याचाही अंदाज लावता येईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट, कारण की काही जण कमेंटमध्ये सांगू शकतात की महादाईसा ही नागदेवाचार्यांची पणजी नव्हती तर बहीण होती. महादाईसा ह्या बहीण होत्या, मात्र त्यांचं मूळ नाव हे रुपाईसा होतं. त्यांचं प्रासादिक नामकरण स्वामींनी महादाईसा केलं होतं. ते त्यांच्या अर्थात नागदेवाचार्यांच्या आणि त्यांच्या पणजी असलेल्या महादाईसांहून. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा या ठिकाणी 5 तथा 3 दिवसाचा मुक्काम होता. जर त्या 5 दिवसातील लीळेचा संदर्भ जर घेतला तर हे ठिकाण म्हणजे चोरांना वाटे करण्याचं ठिकाण होतं. आणि कदाचित श्री नागदेवाचार्य जेव्हा दरोडे टाकत असत त्यावेळेस कदाचित त्यांचंही वाटे आपाप केलेल्या चोरीतले वाटे करण्याचं ठिकाण हे असावं असा अंदाज आहे. याचा लेखी पुरावा नाही. मात्र स्वामींच्या वेळेस जेव्हा त्या लीळेत चोर आल्याचा उल्लेख येतो आणि स्वामी तिथे सांगतात, त्यावरून हे ठिकाण या ठिकाणी नागदेवाचार्यही येत असावेत. या पापविनाशिनी स्थानाला जायचं असेल तर तुम्हाला पापविनाशिनी स्थानाला जाताना पांढरी गावापासून साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटर साध्या रस्त्याने जावं लागतं. पावसाळ्याचे दिवस असेल तर अवघड आहे, उन्हाळ्या दिवसात मात्र तुमची गाडी जाऊ शकते. आम्ही गेलो, आत्ता पावसाळ्याचे दिवस होते. आमच्याकडे छोट्या 4 व्हीलर 2 होत्या, मात्र जाऊ शकत नव्हत्या. म्हणून तिथे आमचे पूजनीय महंत श्री बठाणकर बाबा यांनी शेतकऱ्यांकडे चौकशी करून एक त्यांच्या संपर्कातली स्कॉर्पिओ गाडी बोलवली आणि त्या गाडीत आम्ही आता चाललेलो आहोत. माझ्यासोबत आहेत माझे स्नेही पूजनीय श्री सागरदादा महानुभाव पुणे, परमपूजनीय महंत श्री मयंकराज बाबा वायंदेशकर इसारवाडी, परमपूजनीय महंत श्री बठाणकर बाबा कोल्हेर तथा बदनापूर, सद्भक्त श्री योगेश भाऊ देडघे नांदेड सिटी पुणे, सद्भक्त श्री विजू भाऊ पिंपरी चिंचवड, सद्भक्त श्री आदित्य आंबेकर जाळीचा देव, सद्भक्त श्री प्रतीक नाळे पुणे. स्वामी या ठिकाणी पांढरी या गावाहून आली आणि या काही दिवस वास्तव्य केल्यानंतर इथून स्वामी मिरगाव या ठिकाणी निघून गेले. या ठिकाणी आत्ताच्या घडीला 7 स्थानं आहेत.
त्याचं आपण दर्शन घेणारच आहोत. प्रत्येक मंदिराच्या ओट्यासह पहिलं स्थान अवस्थान, दुसरं स्थान दारसंका आसनस्थान, तिसरं आसनस्थान, चौथं जगतीचा दारवटा स्थान, पाचवं अवधूता भेटी स्थान. नवगाव, वडवाळी या ठिकाणी किंवा पांचाळेश्वरला ज्या अवधूतांचा संदर्भ येतो त्यांची भेट या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर चरणचारी उभे राहणे स्थान. बऱ्याचदा चरणचारी उभे राहणे स्थानाबद्दल आपण थोडंसं काहीसं कन्फ्युजन असतं. तर चरणचारी उभे राहणे स्थान हे तेव्हाच गृहीत धरल्या जातं, बोलल्या जातं ज्यावेळेस स्वामींनी उपान्नो अर्थात पादत्राणे घातलेले नसतात. आणि सातवं चोर कुमती हरणे हे स्थान आहे. आता आपण 7व्या स्थानापासून म्हणजे चोर कुमती हरणे या स्थानापासून दर्शन घेणार आहोत. चोर कुमती हरणे हे स्थान आहे. बिस्किटच्या पुढे विड्यात या ठिकाणी 7 स्थान आहे. चरणचारी उभे राहणे स्थान. स्थानावरती पाणी गळत आहे. अवधूता भेटी स्थान. जगतीचा दारवटा. आसन स्थान आहे. इथे अन्य देवाचं मंदिर. महादेवाचं मंदिर आहे. इथे पडवी होती पूर्वी. इकडे गोदावरी नदी आहे सर्व. पाप विनाशनी अवस्थान हे स्थान आहे. अच्छा, ही जी पडवी वगैरे आहे इथं महादेवाचं मंदिर होतं. इकडे नवीन मंदिर शिफ्ट झालेलं आहे त्यामुळे हे आता आपल्या ताब्यात आलेलं आहे. म्हणजे फ्री चाललेले चौक. हा सर्व परिसर मंदिरांचा. या ठिकाणी कोणी राहत नाही.
पाच का दोन तुझ्यामुळे झाली ती सागर गुरुमुळे होय बरोबर आहे का योगेश योगेश आता आता व्हायला लागलं आता हे वर्ष पण यायचं पण घ्यायचं होतं का हा गुलाबाचं दाखवतो तिथे मग तिथे चावतात वर्तमान अंतर्गत